धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा पाहिजे, आम्हाला मोदीचा पण इस्तीफा पाहिजे. आता हाजरी तरी द्या, कारण की एका जणाने होणार क्रांती. क्रांतीसाठी लोक पण लागते. मला असं वाटतं की आता या भारतामध्ये लोकशाही राहिली नाही, संविधान राहिलेलं नाही. सो हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रियांशू खोबरागडे या युट्यूब चॅनलवर. मी आज अमरावती येथे इरविन चौकात धरणे आंदोलन सुरू आहे. जो लाठीचार्ज केला गेला त्याचा निषेध म्हणून हे धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आज संपूर्ण भारतभर कंटिन्यू प्रोटेस्ट सुरू आहे. त्यासाठी लोकांपर्यंत थेट तुमच्यापासून तर जनतेपर्यंत थेट प्रश्न आपल्याला इथे विचारायचे आहे. इथे एक आपल्याला काका सापडले, यांना आपण एक प्रश्न विचारू. तुम्हाला काय वाटतंय, ह्या आंदोलनामध्ये खरंच न्याय मिळेल की नाही मिळेल? न्याय सगळ्यांना मिळेलच, पण माझा एकच प्रश्न आहे जनतेला की हा जो आंदोलन होत आहे बुद्धांचं आहे का, बाकी समाजाचं आहे नाही काय? जसं दिल्लीत सगळ्या समाजाचे लोक आलेले आहेत, तसं इथं काय नाही येत आपल्या अमरावतीमध्ये? तर मुंबईला प्रोटेस्ट चालू आहे, नागपूरला प्रोटेस्ट चालू आहे, सगळे विद्यार्थी आले, इथं काय नाही येत आपल्या अमरावतीमध्ये? सांगा कमेंट मध्ये. यांचं उत्तर तर आपल्याला प्रश्न पण मिळालेला आहे प्रत्युत्तर मध्ये. एक अजून सर तुम्हाला प्रश्न करते. प्रश्न खूप साधा आहे. काल रात्री मोदींनी ट्विट केलं रात्री 12 वाजता आणि त्यांनी म्हटलं की नीट पेपर साठी मी फास्ट ट्रॅक ऍप कोड बोलवतो आणि आम्ही त्याच्यावर चर्चा करू. चर्चा करायला अपोजिशन देखील बसली पाहिजे. तर यावर तुमचं मत काय? चर्चा करून प्रश्न सुटेल का की होणार नाही? इस्तीफा पाहिजे, धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा पाहिजे, आम्हाला मोदीचा पण इस्तीफा पाहिजे. आता म्हणजे धर्मेंद्र प्रधान सोबत आपल्याला पूर्ण सरकारच नकोय, ही सरकारच मला विरोधी वाटते. अजून आपण दुसऱ्यांकडे जाऊया आणि प्रश्न विचारूया. सगळे लोक खूप चिडले आहेत. आता लोक चिडले आहेत. आता माझी पण एका लोकांजवळ चालली आहे त्यांचे मत विचारण्यासाठी. चला आता दुसऱ्यांजवळ आपण तो आता आपल्या समोर उभा आहे, इथे खूप सारे युवक आहे आणि आपण एक्सक्यूज मी दादा एक क्वेश्चन विचारतो. तुम्ही बीजेपीला सपोर्ट करता की कॉंग्रेस जनता पार्टी? मी सीजीपीला सपोर्ट करतो, काँग्रेस जनता पार्टीला. कारण की जे दिल्लीत झालेलं आहे, जे नागपूरमध्ये झालेलं आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याच्यासाठी आम्ही आज इथं या मोर्चामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहे. तर आमचं एवढंच मत आहे की सगळ्या युवांनी इथे आले पाहिजे. आपलं इथे हाजरी तरी द्या, कारण की एका जणाने होणार क्रांती. क्रांतीसाठी लोक पण लागते. बस, थँक्यू. अजून एक प्रश्न आहे. जे फडणवीस सरांनी काल ट्विट केला होता की जे राहुल गांधींनी आंदोलन केलं मोदींच्या निवासासमोर, ऑफिसच्या समोर, तर ते राजकारणासाठी आहे. तर ते राजकारणासाठी आहे की ते पण सपोर्ट करत आहे? ते सपोर्ट करत आहे. आता मोदीचं घर कसं आंदोलनासाठी त्यांची एक स्पेसिफिक जागा त्यांनी छान निवडली. ते पण तो आपला प्राईम मिनिस्टर आहे, हे तुमचं बरोबर आहे. पण कसं आहे, जे ते करत आहे ती त्यांची राजनीती आहे आणि तो जे करत आहे ती त्यांची राजनीती आहे. तर आपल्याला राजनीती नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे हक्क, न्याय जो मिळून देईल आपण त्याच्यासाठी राहील ना ताई उभं. हे आपलं मत आहे. ठीक आहे, थँक्यू. आता आपल्या समोर जे उभे आहेत हे आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते आहेत, मुख्य कार्यकर्ते. म्हणजे माझे मामा लागतात. मामाला आपण विचारूया, एक नॉर्मल नागरिक म्हणून त्यांना काय वाटते, जो प्रोटेस्ट सुरू आहे न्याय मिळेल विद्यार्थ्यांना आणि हा प्रोटेस्ट योग्य आहे की अयोग्य? तुमची काय प्रतिक्रिया आहे या संदर्भामध्ये जंतर मंतरवर जे लाठी हल्ला झाला त्याच्यामध्ये एक मुलीचं निर्गुण हत्या करण्यात आली. लाठीचार्ज मध्ये जी भगिनी, आमची बहीण, तिचा काल मृत्यू झाला असं आम्हाला कळलं. त्या संदर्भात मी पहिले सर्वप्रथम तिला भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आणि या संदर्भामध्ये आज भारतामध्ये लोकशाही राहिलेली नाही आहे आणि लोकशाही ही खतम करण्याच्या कारस्थान इथले मनोवादी लोक करत आहेत. आणि म्हणून या संपूर्ण भारताच्या बाहेरही विद्यार्थ्यांच्या लाठी हल्ल्याच्या निषेधात किंवा पेपर फुटीच्या संदर्भामध्ये संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये तीव्र आंदोलन होत आहे. या आंदोलनातून एवढं निष्पन्न होते की विद्यार्थी शिक्षण फार धोक्यामध्ये आहे आणि या सरकारने, भारत सरकारने शिक्षण हे विकून टाकलेलं आहे. जसं UPSC MPSC परीक्षेच्या माध्यमातून या देशाच्या IAS IPS आणि कलेक्टरची नेमणूक होत होती पेपरच्या माध्यमातून, आता डायरेक्ट
डायरेक्ट IPS ची भरती घेण्यात आली आणि 16 की 17 IPS त्यांनी RSSच्या BJPच्या कोट्यातल्या जवळचे लोक असलेले त्यांना डायरेक्ट IPS बनवलं. ही भारतीय लोकशाहीची एक हत्या आहे आणि भारतीय संविधानाची हत्या आहे. म्हणजे या भारताला IAS IPS हे कसे मिळणार? ते कधी शिकले नाही, त्यांनी एक्झाम पास केली नाही. या भारतामध्ये BJP सरकार आलेले तेव्हापासून या भारतामध्ये काय होत आहे काय समजत नाही. पण महत्वाची बाब एक आहे या ठिकाणी की जो लाठी हल्ला होत आहे आताही विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होत आहे, आमच्या आई बहिणीवर, आबरूवर पोलीसवाले त्याला म्हणतो की शासनामध्ये कर्मचारी असताना बाहेरचे कर्मचारी, बाहेरचे मुलं, RSSचे मुलं, बाहेरच्या राज्यामधून आलेले मुलं, त्या मुलाच्या हातामध्ये काटा आहेत, त्यांना दाढी आहे, सिव्हिल ड्रेसवर आहेत आणि आपल्याला माहित पडलं की या मीडियाच्या माध्यमातून त्या लोकांची मुलाखत झाली, त्या लोकांचे नाम प्लेट नाही, नेम प्लेट नाही. त्या लोकांच्या हातामध्ये पोलिसांचा दंडा देऊन या मुलीवर अत्याचार केला, मुलीला बेरहम मारलं. एक मुलगी त्याच्यामध्ये मृत्यू झाली, 18 ते 20 लोक त्याच्यामध्ये भरती आहेत. मला असं वाटतं की आता या भारतामध्ये लोकशाही राहिली नाही, संविधान राहिलेलं नाही. म्हणून या भारतामध्ये, या भारताच्या बाहेर जो विद्यार्थ्यावर लाठी हल्ला झाला त्या लाठी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पण आता भगतसिंग घरामध्ये भगतसिंग तयार व्हायला पाहिजे. भगतसिंग अगर तयार झाला नाही तर हा भारत पुन्हा गुलाम होईल आणि गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भारतातील तमाम 80% बहुजन समाज, 80% समाजाला मी आवाहन करतो की या माध्यमातून एकत्र येऊन कुठला पक्ष, पाक, संघटना न पाहता हा सार्वजनिक मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभेमध्ये याचा फरक काही पडणार नाही. कारण की तुम्ही किती लोकांनी आंदोलन केलं, भारत बंद ठेवले, शेतकऱ्यांचा भारत बंद किती दिवसाचा होता, त्याच्यामध्ये काही परिणाम पडला नाही. भारतासाठी ज्यांनी गोल्ड मेडल आणलं अशा लोकांवर, अशा महिलांवर गुन्हे दाखल केले, त्यांना मारलं, जेलामध्ये टाकलं. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी 85% बहुजन एकत्र आले तरी तुम्ही या BJPला सरकारमधून खायचू शकत नाही. कारण जेव्हापर्यंत ईव्हीएम मशीन जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत त्यांना कुठलीच भीती नाही. तुम्ही 85-90% समाज एकत्र आला, एका बाजूने आला तरी त्यांच्याकडे ईव्हीएम मशीन आहे. मशीनच्या मार्फत हा भारतामध्ये BJP सरकार नेहमी तुमच्यावर राज्य करेल. म्हणून ईव्हीएम मशीन बदलली पाहिजे. याच्यासाठी संपूर्ण भारतातील एक जन आंदोलन झालं पाहिजे. ते जन आंदोलन रस्त्यावर झालं पाहिजे आणि ते जन आंदोलन जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत या भारतामध्ये BJP सरकार राहणार आहे. तुम्ही 80% 90% समाज एकत्र आले तरी तुम्ही BJPला हारू शकत नाही. कारण ईव्हीएम मशीन आहे, जेव्हापर्यंत तुम्हाला हे होणारच आहे. म्हणून या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे की जो लाठी हल्ला झाला त्या लाठी हल्ल्याच्या निषेधात आम्ही आज उपोषणाला बसतोय. सर्व पक्ष संघटना रस्त्यावर उतरत आहेत. काल वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा निघाला, उद्या आमचा मोर्चा आहे आझाद समाज पार्टीच्या वतीने. आणि महत्वाची बाब एक आहे की 533 खासदारपैकी एक खासदार उपोषणाला बसले आहेत बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर. असे ऍडव्होकेट चंद्रशेखर भाई खासदार आहेत नगीना मतदारसंघाचे. कुठलेच खासदार या विषयाला हात नाही घातला, पण चंद्रशेखर आझादनी या विषयाला हात घातला. मी त्यांना सलाम करतो आणि त्याची ताकद वाढवण्यासाठी उद्याला आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही कलेक्टरला निवेदन देणार आहे. थांबतो. थँक्यू सर, थँक्यू. तर चला मग गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. हप्तासाठी आलोय.